कासा परिसरातील सखल भागात पाणी शिरल्याने अनेक घरांमध्ये साठवून ठेवलेले धान्य आणि जीवनावश्यक साहित्य खराब झाले. कासा आणि गडी परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक वाहने तब्बल 2 दिवस अडकून पडली. दरम्यान डहाणू दाभाडी कासा मार्गावर पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या एसटी बसमधील सुमारे 15 प्रवाशांचे पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने सुखरूप बचाव करण्यात आला. या धाडसी बचाव कार्यासाठी नागरिकांकडून पोलीस आणि ग्रामस्थांचे कौतुक करण्यात येत आहे. कासा गावातील सामाजिक कार्यकर्ते रमेश भास्कर गवारी यांच्या पिठाच्या गिरणीवर मोठे झाड कोसळल्याने गिरणीचे पत्रे, भिंती आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झालेले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पूर आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधितांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे. या संदर्भात सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी विशाल खत्री, डहाणू तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडे निवेदन देत पंचनाम्याची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी करण्यात येते आहे.